घेतलेला आहे। इथं कांदा आणि खोबरंचं किस भाजून घेतलेलं आहे। आता आपण काळा मसाला तयार करू। बारीक होण्यासाठी 2 चम्मच चटणी, कारण आम्ही तिखट खातो। थोडंसं म्हणजे वरती गरम मसाला 1 चम्मच, फुल मोठा भरू। बरोबर पाणी टाकू आणि आता वाटून घेऊ। कारण आपण मसाला तळून घ्यायचा आहे। हे माझं भाज्यांचं तळलेलं तेल आहे। तेल टाकलं, भरपूर घालायचं तेल, कारण मसाला आपल्याला तळू द्यायचा आहे। आता आपण त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि हळद टाकून घेऊ। थोडंसं पाणी टाकून मी घालून ते वाळणे लोटू। मसाला चांगला तळू द्यायचा। लांब घे, मोबाईल खराब होईल। मसाला चांगला तळू देऊ, अगदी काळा होईपर्यंत। त्याचा रंग असा थोडासा काळपट होईपर्यंत तळू द्या त्याला, मसाल्याला। आता आपण किंचित मीठ टाकू, कारण कारले उकडताना पण टाकावं लागेल। हे बघू शकता तुम्ही, रंग चेंज होत चाललेला आहे। छान असा फ्राय झालेला आहे तो। कारण मसाला जेव्हा तळला गेला की कारले एकदम चविष्ट लागतात। बघू शकता तुम्ही, थोडासा काळपट झालेला आहे। आता मी गॅस बंद करून देते आणि त्याला गार व्हायला ठेवते। माझे अर्धा किलो कारले होते। आता थोडंसं आपण मीठ टाकून, मसाल्यात टाकलेलं आहे मीठ, आता याच्यात थोडंसं किंचित, म्हणजे जेणेकरून त्याच्यात भिनलं गेलं पाहिजे मीठ, म्हणजे भरलेले कारले खाताना चव यायला पाहिजे। हे आता आपण 5 मिनिटं शिजू देऊ। आता आपण याच्यात बारीक कोथिंबीर चिरून टाकून देऊ। मिक्स करून घेऊ सगळी।
आता मसाला रेडी आहे. आणि तुम्ही एक सांगायचं राहिलं, तुम्ही थोडंसं हिंग पण घालू शकता, कारण तो ऑलरेडी स्ट्रॉंग असतो म्हणून मी थोडंसं हिंग नाही घातलं. 5-10 मिनटं उकळू देऊ त्यांना, म्हणजे थोडेसे कातडे नरम झाले पाहिजे. सारे भेटू चांगले. हे बघून घ्या, उकळू देते मी कारले. खाली वर करते कारण पातळ्यात उकळते. मसाला पद्धतीने भरून घ्यायचे. कारले भरलेले कारले रचून घेतलेले आणि त्याच्या साईडने थोडंसं तेल टाकून द्यायचं फ्राय होण्यापुरते, म्हणजे ते तळले गेले पाहिजे खालून, कारण आपण ऑलरेडी उकळून घेतलेले आहे त्याच्यामुळे छान शिजून गेलेले ते. आता फक्त नॉमिनल खालून ग्रेव्ही व्हायला पाहिजे, म्हणजे कडकपणा यायला पाहिजे त्यांना असे. आणि आता वरतून एक प्लेट झाकून द्यायची. आता 15 मिनटं होऊ देऊ त्यांना, म्हणजे फक्त खालून, कारण ते शिजलेले ऑलरेडी आपण पाण्यात उकळून घेतलेले, फक्त खालून असा कडकपणा आणि तळले गेले पाहिजे पूर्ण साईडने. तळले गेले पाहिजे पूर्ण साईडने, फिरवून घ्या. फुल गॅस. मी दाखवते आता आपले झालेले आहेत. एक उचलून दाखवते. हे बघा, छान असं तळले गेलेलं आहे कारलं, छान फ्राय झालेले झाले आपले भरलेले कारले. आणि हे तेल जरी उरलं तरी आपण ते पोळ्यांना वगैरे लावू शकतो किंवा दुसऱ्या भाजीला पण यूज करू शकतो. आणि ते मसाल्याचं तेल आहे, ते तळलेलं आहे फक्त.